तेवढा कसाच नाही केला. भारतीय जनता पक्षाने जर 288 उमेदवार केले असते तर 256 उमेदवार विजयी झाले असते. असा कोणी इतिहास आणि असं इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये टीव्ही होता हे सगळं थोडं काळजीचं आहे. परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळच आता त्याला त्रासदायक व्हायला लागलं असं दिसतंय. कुठेतरी एकनाथ शिंदे गेले 4 दिवस झाले आजारी सर्व त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आजोबाबाई त्यांच्या नेतृत्वात झाले. माहीत नाही त्यांचा किती सन्मान राहील. मात्र ते आजारी असं सांगितलं जाते. दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात. मी नाकारत नाही. आजाराबद्दल काय कोणी बोलायचं. शेवटी असं आहे की एवढ्या मेहनतीचं काही सन्मान आहे की मला आज तरी माहिती. विरोधक चर्चा करतात की काँग्रेसचं लोकसभेत जे यश मिळालं होतं ते विधानसभेत टिकवता आलं नाही. कुठेतरी तो संपत चाललेला पक्ष आहे. असं होतं 3 महिन्यामध्ये आमचं यश होतं 3 महिन्यात एकदम गेलं. ती कारणं वेगळी. त्यामुळं मला काँग्रेस आम्ही काम करत आहोत. मार्करवाडीमध्ये जे जानकर आहे त्यांनी भूमिका घेतली त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पोलीस असं आहे का त्या वाडीमध्ये जे होतं आहे हे निवडणूक आयोगानं आणि सरकारनं असं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे. जर समजून घेतलं तर ठीक. नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटत जाणारं आंदोलन दिसतंय मला काही कारण. मात्र आज मतदानच घेऊन दिलं गेलं नाही. दडपशाही हा दडपशाहीनं तुम्ही दाबता किती काळ दाबाल लोकांना. शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी टाकता येईल याचं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागला. राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एक नंबरला होती. अचानक नवीन नावं समोर आली. महाराष्ट्रात सुद्धा असं काही घडेल असं वाटते. तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात. भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. त्यांचंच त्यांना सांगता येईल. निवडणूक आयोगाने आज बैठकीला बोलवलं आहे. नाना पटोले काँग्रेसच्या वतीने घेतलं आहे. काय वाटतं समाधानकारक होईल? नाही मला माहीत नाही काय झालं. मी कार्यक्रमातच होतो. माहिती गेली असेल ना काही.